आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। दूरदर्शी उद्योगपती रतन टाटा यांच्या नेतृत्वाचे विविध पैलू उलगडणारा संवादात्मक कार्यक्रम 19 फेब्रुवारी रोजी नागपुरात होणार आहे। टाटा लॉग आणि डुईंग द राईट थिंग याचे लेखक हरीश भट यांच्याशी संध्याकाळी 6 वाजता संवाद साधला जाणार आहे। हा कार्यक्रम विदर्भ लिटररी फाउंडेशनसह विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे। उद्योजक, विद्यार्थी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। भंडारा जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा यांच्या वतीने 18 फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। हा रोजगार मेळावा शामराव बापू कापगाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली इथे सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत होणार असून खासगी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील। थकीत वीज बिलांच्या वाढत्या रकमेमुळे महावितरण नागपूर परिमंडळात आक्रमक झाली असून वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे। नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील एकूण 1,03,39 लघुदाब ग्राहकांकडे तब्बल 94.60 कोटींची थकबाकी असून त्यातील 85.61 कोटी नागपूर जिल्ह्यातील आहे। थकबाकीदार ग्राहकांनी त्वरित चालू बिलासह रक्कम भरावी असा इशारा महावितरणने दिला आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 11 विद्याशाखांमधील 88 शिक्षणक्रमांसाठी जानेवारी 2026च्या सत्राकरता नवीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशाची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे। जानेवारी 2025 सत्रात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया देखील सुरू आहे। ग्रेट निकोबार बेटावरच्या प्रस्तावित बंदरगोदी प्रकल्पाला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पर्यावरण विषयक परवानगी दिली आहे। न्यायाधिकरणाच्या कोलकाता पीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांनी काल याबाबतचा आदेश जारी केला। या प्रकल्पामुळे किनारी क्षेत्र आणि इतर मर्यादांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करणाऱ्या अनेक याचिकांवर हा आदेश दिला आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।